मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसंकल्प अभियानाला आजपासून सुरुवात होतीये। मिशन 48 साठी शिंदेंनी कंबर कसली आहे। शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आता फुंकलेलं आहे। अभियानाला शिरूर मावळ लोकसभा मतदारसंघातून सुरुवात होणार आहे। शिवसंकल्प अभियानाद्वारे 2 टप्प्यात सभांचा धडाका असेल। याच विषयी अधिक माहिती घेऊया। थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आजपासून शिवसंकल्प अभियानाला सुरुवात होतीये, पण त्याचबरोबर ध्येय असणार आहे मिशन 48। निश्चितच लागवी ज्या प्रकारे आज सकाळपासून मुख्यमंत्र्यांनी आपला दौरा सुरू केलेला आहे। आता स्वच्छता मोहीम म्हणजे डीप क्लिनिंग मोहीम जी मुख्यमंत्री हाती घेतलेली आहे ती पूर्ण केली जाईल आणि शिवडी नावाशिवाय उड्डाणपुलाचं एकंदरीत बांधकामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री चिंचवड या ठिकाणी संमेलनासाठी रवाना होतील। तिथून मग नंतर पुन्हा एकदा सुरुवात होईल ती शिवसंकल्प अभियानाची। या अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन मुख्यमंत्री स्वतः कुठेतरी संवाद साधणार आहेत आपल्या शिवसैनिकांशी आणि कार्यकर्त्यांशी। यामध्ये जर पाहिलं तर आज शिरूर आणि मावळ मध्ये मुख्यमंत्र्यांचे 2 ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद असतील आणि त्या ठिकाणी ते मार्गदर्शनही करतील। त्यानंतर 8 जानेवारीला पुन्हा एकदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असं कोकणामध्ये तळ कोकणामध्ये जाऊन मुख्यमंत्री आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळतील। 10 जानेवारीला हिंगोली आणि धाराशिव अशा मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे। तर 11 जानेवारीला संभाजीनगर आणि परभणी या ठिकाणी दौरे असतील। 13 जानेवारीला बुलढाणा अमरावतीमध्ये दौरा। या उलट 24 जानेवारीला रायगडमध्ये मुख्यमंत्री असतील आणि त्यानंतर थेट 27 आणि 28 जानेवारीला जाहीर सभा म्हणजेच अधिवेशन जे आहे ते राज्यातील सर्व शिवसैनिकांचं होणार आहे। त्यामुळे एकूणच लोकसभेचा टॉप गिअर आहे तो जानेवारीमध्ये मुख्यमंत्र्यांनी टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। लागवी निश्चित। चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।